नमस्कार, सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण करणार आहोत उपवासाची बटाटा आणि रताळ्याची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी कढईमध्ये मी इथे तूप घेतले. ही भाजी शक्यतो तुपामध्येच करा म्हणजे छान लागते. त्यामध्ये थोडं जिरं घालू आपण. जिरं छान तडतडलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि थोडा कढीपत्ता. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. अशाच जरा मोठेच तुकडे करून घेतलेत आणि थोडा कढीपत्ता याच्यात ॲड करूया. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 रताळं. मी त्याच्या अशा फोडी करून घेतलेत आणि त्यासोबतच मी इथे टाकते 2 मध्यम आकाराचे बटाटे आणि हे थोडंसं आपण परतून घेऊया. ही रेसिपी मी इंस्टाग्रामला बघितली होती, मला आवडली म्हणून मी इथे शेअर करते. याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत कलरसाठी थोडीशी मिरची पावडर. थोडं परतून घेऊया. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं पाणी आणि ही भाजी आहे ती आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. याच्यामध्ये मी इथे तर मीठ ॲड करते आहे चवीनुसार. याच्यामध्ये तुम्ही जर लाल भोपळा खात असाल उपवासाला आणि सुरण खात असाल तर ते पण तुम्ही इथे ॲड करू शकता. मी नाही खात म्हणून मी फक्त इथे रताळा आणि बटाटाच इथे ॲड करते आहे. हे छान परतून झालं की याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत पाणी. ही रसभाजी करणार आहे म्हणून याच्यात पाणी टाकते आणि आता ह्याला छान आपण शिजवून घेऊया. 5-1 मिनटातच बटाटा आणि रताळं छान शिजेल. बघा, छान आपलं बटाटा आणि रताळं जे आहे ते इथे शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 अर्धी वाटी मी ते ओलं खोबरं घेतलं आहे. त्यानंतर दाण्याचा कूट टाकायचा आहे. इथे साधारण अर्धी वाटीच मी घेतलं आहे. 1-2 चमचे गुळाची पावडर टाकली इथे मी. आणि आपण ह्याला सगळं मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचा थोडासा चिंचेचा कोळ म्हणजे ती छान आंबट गोड भाजी तयार होते आपली. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं पाणी तुम्हाला भाजी किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करा. ही भाजी तुम्ही उपवासाचा डोसा करू शकता, त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा मग पुऱ्या किंवा मग भातासोबत, वरीच्या तांदळाच्या भातासोबत ही भाजी खाऊ शकता. ही भाजी खूप छान लागते, आंबट, तिखट, गोड. तर नक्की करून बघा. आता याला छान आपण एक 4-5 मिनटं अजून शिजवून घेऊया आणि आपली ही भाजी तयार होईल. बघा, आपली भाजी छान शिजली आहे आणि तयार झाली. तर चला तर मग या फराळाला. माझा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.